मध्ये या सामन्यांना सुरुवात होतीये. आघाडीचं षटक घेऊन आलाय टीमचा कॅप्टन जयेश भोईर. स्ट्राईकवरती आपण पाहतोय सूरज पाटीलला, त्याच्या सोबतीला जयवंत मिसाळ आहे. ही आघाडीची जोडी पोंजे टीमकडून मैदानामध्ये दाखल झाली आहे. पंच आत्माराम कोळी सर यांचा मॅचला सुरुवात करण्याचा इशारा येतोय. आत्माराम कोळी सर आणि दीपक पाटील सर हे दोन्ही क्वालिफाईड अंपायर या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिलाच बॉल शेवटच्या दिवसातील जयेश भोईरचा. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचं होतं, एज लागली, पाठीमागे फ्लाय झाला, शॉट थर्डमॅनला कॅच घेतली गेली आणि पहिल्याच बॉलवरती विकेट जातीये सूरज पाटीलची. धीरज पवार शॉट थर्डमॅनमध्ये फिल्डिंग करत होता. दर्जेदार झेल त्याच्याकडून टिपला गेला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि आजच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात ही विकेटनं आपल्याला पाहायला मिळाली. टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल होतोय, सचिन लहाने. 74 क्रमांकाचा खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला की जो 0 या धावसंख्येवरती म्हणजे पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी ठरला. आतापर्यंत 74 खेळाडू बॅटर हे गोल्डन डकचा शिकारी ठरलेत. जयेश भोईर चांगली सुरुवात करतो. कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन अशी लढत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 कॅप्टन 2 सेनापतींमधली आता लढाई प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फिल्डिंग जर पाहिली तर काऊ कॉर्नर रिझनमध्ये अलंकार भोईर उभा आहे. लॉंग ऑफला अभिजित शिवकरचा खेळाडू उभा आहे आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू शरीरावरती आदळला. कोळी सरांचा लेग बाईटचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रानं धावांचं खातं उघडलं जातंय फलंदाजी करणाऱ्या अनबी 11 पोंजे संघाचं. लेफ्ट हँडेड बॅटर जयवंत मिसाळ. खरं तर मोठे फटके मारण्यासाठी हा बॅटर ओळखला जातो आणि आघाडीला त्याला पाठवलंय. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आज खेळणारे 7ही संघ किमान एका बक्षिसाचे मानकरी आहेत, परंतु कोणता संघ या स्पर्धेचा विजेता ठरणार, उपविजेता ठरणार हे आज आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये कळणार आहे. आणि पहिलीच मोठी मॅच पाहायला मिळते. जयेश भोईरच्या विरुद्ध जयवंत मिसाळ असं बॅटल आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फिल्डिंग फार चांगली सजवली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर आपण जर पाहिलं तर 3 खेळाडू लावलेत 38 सर्कलच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. ही ओळख आहे, ही खासियत आहे. शेवटच्या क्षणाला बॉल रिलीज करत असताना फिंगर रोल करतो, बोटं फिरवतो आणि मग आतल्या बाजूनं वळणारे जे लेफ्ट हँडेड बॅटरसाठी बाहेर निघणारा चेंडू ठरला आणि एक चांगला चेंडू जयेश भोईरचा पाहायला मिळाला. समोर टाकलेला बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून जातो आहे. आजच्या दिवसातला पहिला षटकार. मोठे फटके मारण्यासाठी जयवंत ओळखला जातो आणि तो फटका पाहायला मिळाला. ही ओळख आहे या बॅटरची. आणखीन एक षटकाराचा वारदोली ब्रँड मैदानामध्ये लगातारचा दुसरा षटकार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे जयवंत मिसाळ आणि आतापर्यंत 16 षटकारांच्या हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. आणि 49वा खेळाडू आहे की ज्यानं 2 बॉलवरती लगातार 2 षटकार लगावलेत. हलक्या हाताने खेळलाय, समोर खेळला, फार चांगला स्ट्रोक.
आणि आता गोलंदाज जयेश भोईरचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. दर्जेदार बॅटिंग आपण पाहिली जयवंतची. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली सूरज पाटीलची, परंतु तदनंतर जयवंत मिसाळचं थोडंसं आक्रमण पाहिलं. 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपल्यानंतर एकूण धावसंख्या आहे ती 14. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वे 11 पुंजे, अविनाशजी भोईर आणि आदित्य गाताडे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आणि दुसऱ्या बाजूला रवींद्रजी दुर्गे, अजयजी भागीत आणि अनिलजी भागीत यांनी पुरस्कृत केलेला आई मर्याई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडुंग आजिवली संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगली जाते. जयेश भोईरच्या विरुद्ध सचिन लहाने. आपण काल ज्या वेळेला लॉर्ड्स या आजच्या फायनल डेची आले त्यावेळेला पाहिलं, दोन्ही कॅप्टनची लढत पाहिली. आणि आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जेबीच्या विरोधामध्ये जयेशच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळालं. अलंकार भोईर जो एक भातांचा खेळाडू आहे, अतिशय चांगलं गोलंदाज आहे, त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलं आहे. त्याच्यासमोर वारदोलीचा हा सुपरस्टार जयवंत मिसाळ फार चांगली बॅटिंग करतो आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये जयवंतचा खेळ फार चांगला राहिला आहे. अलंकारची गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आहे आणि आता या दोघांच्या मध्ये चांगली लढत पाहायला मिळणार. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे, लॉंग ऑन लाईक खेळाडू आहे आणि एक खेळाडू वासुदेव बळवंत फडके स्टँडच्या समोर पाहायला मिळतोय. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, कमी गतीनं टाकलेला बॉलचा रिदम पिक करू शकला नाही आहे, बॉलला व्यवस्थित रीड करू शकला नाही आहे तो जयवंत आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शांत असं वातावरण, फार चांगला सामना सकाळच्या सत्रामध्ये. बाहेर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. 15 धावा धावफलकावरती सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना सकाळचं सत्र आहे. थोडंसं वातावरणामध्ये धुकं आहे, धुसर वातावरण आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये खेळण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि फार चांगला पहिल्याच सेशनमध्ये सामना आपण अनुभवतोय. या वेळेला समोर टाकलेल्या बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलं, अक्षरशः फेकून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक षटकाराचा वारदोली ब्रँड मैदानामध्ये दाखवतोय. जयवंत मिसाळ ठोकतोय. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, खाईन तर दुपाशी नाहीतर राहीन उपाशी. जरी हा बॅटर डॉट बॉल खेळत असला ना तरी तो फक्त षटकारच मारतोय. फार चांगली फलंदाजी पाहायला मिळतीये. एकूण धावसंख्या 21 आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतीये. अठरा बॉलमध्ये 46 धावांची इनिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. ऋत्वी 11 पुंजेच्या विरुद्धामध्ये जयवंतच्या बॅटमधून आणखीन एक येतोय लांब लचक चौथा षटकार. कडक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, अत्यंत विस्फोटक खेळ मैदानामध्ये सुरू आहे. स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय मिड विकेटच्या बाहेर एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला आणि लगातारचा हा दुसरा षटकार आहे. पुढ्यात टाकलेल्या बॉलला पूल करतोय. आयसेट फार चांगली आहे, बॉलवरती नजर फार चांगली आहे, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय. अगदी वारदोलीवरून सेट होऊन आलाय हा बॅटर आणि फार चांगला खेळ मैदानामध्ये. 50वा फलंदाज आहे की ज्यानं 2 बॉलवरती 2 षटकार लगावलेत आणि आता षटकारांची हॅट्रिक 17वी षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 27 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. अलंकार जो एक चांगला गोलंदाज आहे, भातांचा गोलंदाज आहे, त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळतंय. जयेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमण पाहिलं आणि आता अलंकारच्या विरोधामध्ये देखील आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. कट करण्याचा प्रयत्न, या वेळेला आपण म्हणतो ना अतिघाई संकटात नाही.
संकटात घेऊन जाते सचिन लहानेला आणि सचिनला रनआउट स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. दुसरा फलंदाज बाद. चांगला खेळ मैदानामध्ये. सचिननं रिस्क घेतली, स्ट्राईक रोटेशन. खरं तर गरज नव्हती, सारं काही चांगलं चाललं होतं, परंतु त्याला नजर लागली, सचिनला बाद व्हावं लागलं. आणि एक मोठा बॅटर, सचिनला जास्त संधी मिळाली नाही स्ट्राईकवरती येण्याची, परंतु त्याला बाद व्हावं लागलं. मोठा बॅटर बाद झालाय. न्यू बॅटर रोहित पाठे मैदानामध्ये दाखल होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 28. अलंकारचा आपण एक वाईड बॉल पाहिला आणि वाईड बॉलवरती एक दुर्घटना देखील. आणखीन एक स्लॉटमध्ये होता, त्याला प्लॉटमध्ये पाठवला. हा येतोय या मॅच मधला 5वा षटकार जयवंत मिसाळच्या बॅटमधून. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आणि 17वी षटकारांची हॅट्रिक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या झाली आहे 34 धावा आल्यात आणि त्यामधील 31 धावा या जयवंत मिसाळच्या बॅटमधून आहेत. 8 बॉलमध्ये 31 धावा. वादळ, जयवंत मिसाळ नावाचं वादळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ, अत्यंत स्फोटक खेळ, अत्यंत विस्फोटक खेळ पाहायला मिळतोय. या अगोदर पोंजे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 18 बॉलमध्ये 46 धावांची मॅरेथॉन इनिंग आपण लीग स्टेजमध्ये पाहिली होती आणि आता नॉकआउट स्टेजमध्ये फार चांगला खेळ जयवंतचा. हलक्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उडाला होता, सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा पाहायला मिळत आहेत. माफ करा, एक बॉल आहे, 2 वाईड आले, एक चेंडू आहे. 35 धावा धावफलकावरती. जर बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं तर पहिला डॉट बॉल, नंतर वाईड बॉल, 2 षटकार, वाईड बॉलवरती विकेट, मग षटकार आणि मग सिंगल. आत्तापर्यंत 21 धावा आल्यात. महागडं षटक पाहायला मिळालंय या मॅचमधलं. अलंकारचं एक चांगला गोलंदाज आहे अलंकार. 3 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. एक चांगला चेंडू त्यानं टाकलाय आणि आता शेवटचा चेंडू देखील चांगल्या टाकावा असं अपेक्षित असेल सगळ्या शेडुंग आजुली संघाच्या पाठीराख्यांना. 35 ऑन बोर्ड. रोहित पाठे मोचा खेळाडू आहे मैदानामध्ये बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट जयवंतच्या बॅटमधून आपण पाहिला. 9 बॉलमध्ये 32 धावा नॉन स्ट्राईकवरती खेळतोय. राऊंड विकेटनं हायवे एंडकडून करतोय गोलंदाजी. आडवा बॅटनं फार चांगला स्ट्रोक, ताकदीचा वापर. काऊ कॉर्नर रिजनमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 36 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वे 11 पोंजे टीमच्या. यानंतर हफ्या फॅब्रिकेशन, आराध्य आरोही 11 पाली सांगडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अनंता शंकर आत्मोडे स्मृती गिरवले अशी मॅच पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टननं रिपोर्ट करावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे.
तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा टीमचा कॅप्टन जयेश. स्वतःच्या कोट्यातलं हे दुसरं आणि संघाचं तिसरं षटक आजिवली एंडकडून घेऊन आलाय. समोर रोहित पाटे आहे, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. स्लोअर बॉल, समोर टाकलेला बॉल थोडासा टॉस केला, शरीराची थोडीशी रचना बनवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तो बीट झालाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगल्या षटकाची अपेक्षा आहे आजिवली शेडुंग संघाच्या सगळ्या पाठीराख्यांना. बॉल उडवलाय, बॅटच्या टो एंडला बॉल लागला, बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक लांबून आले आणि 2 धावा कंप्लीट. 38 धावा धावफलकावरती. मैदानाचे डायमेन्शन जर आपण पाहिले तर परफेक्ट बाउंड्री आहे. 60 मीटरची बाउंड्री आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. 22 यार्ड ची विकेट आहे. त्यामुळे या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला मिस टायमिंग स्ट्रोक खेळून चालत नाही. तुमचे स्ट्रोक हे परफेक्ट असावे लागतात. टायमिंग, टेक्निक, ताकद देखील तितकी चांगली असावी लागते मोठ्या फटक्यांसाठी. चांगला बॉल समोर, एक कंप्लीट केले सिंगल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून आला बॉलला कव्हर करायला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती सिंगल. हे चांगलं षटक आहे. जयेश भोईर चांगली सुरुवात करतोय. 39 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिली आणि आता सगळ्यांचं लक्ष जयवंत मिसाळकडे आहे की या स्पर्धेतलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का. राहुल शेळके पालीचा खेळाडू, याच्या नावावरती चाळीसगाव प्रीमियर लीगची एक 50 आपण या हंगामातली पाहिली आणि जयवंतच्या बॅटमधून दुसरं अर्धशतक येणार का. एक अर्धशतक त्याचं थोड्या फरकानं राहिलं मागच्या मॅचमध्ये, परंतु आज पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. यावेळेला जमिनीला समांतर खेळाडू कक्षाच्या वरून बॉलला उडवलाय. हा जबरदस्त षटकार. 45 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग, हलक्या हाताने खेळतोय. फार चांगलं क्रिकेट. आपल्या खेळातली मॅच्युरिटी दाखवतोय, आपल्या खेळामध्ये असलेला परिपक्वता दाखवतोय. कारण षटकार आला तर नंतर थोडंसं लेंथमध्ये चेंज केलं जयेशनं. समोर टाकलेल्या बॉलला फक्त त्यानं हलक्या हातानं ढकललं, ड्राईव्ह केलं आणि सिंगल कंप्लीट केली आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब बॉलला, खराब चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं हे तंत्र मैदानामध्ये अवलंबलं तर बॅटर जयवंतनं. 46 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना. रोहितनं देखील बॉलला उडवलंय. मी देखील शांत बसणार नाहीये. मैदानामध्ये रोहित पाठे दाखवतोय. आणखीन एक येतोय षटकार आणि या षटकारानं 50 धावा पूर्ण झाल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या अन्वे 11 पुंजे संघाच्या.
पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिले ते संदेशजी पाटील, त्यांच्या समवेत रोहित पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. विजय मुकादम, स्वप्नील पाटील आणि आमचे जग्गाबाई यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. धीरज पवारच्या हातामध्ये चौथं षटक देण्यात आलंय. ओव्हर द विकेटनं हायवे एंड कडून आलाय धीरज. बॉलला पाठवलंय अक्षरशः वारदोली गावामध्ये. आणखीन एक षटकार येतोय जयवंतच्या बॅटमधून. चेंडूंमध्ये 45 धावांवरती खेळतोय तो फलंदाज जयवंत मिसाळ. मागच्या मॅच मध्ये 46 वरती तो राहिला होता, आता 45 वरती खेळतोय आणि सगळ्यांचं लक्ष आहे. राहुल शेळकेची 50 पाहिली, आज जयवंत मिसाळची 50 पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. 7 षटकार, वन मॅन आर्मी, एकपात्रीय अभिनय मैदानामध्ये एकटा लढतोय आपल्या संघासाठी आणि किल्ला लढवत असताना. फार चांगला बॉल समोर टाकलाय, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट. अल्पेशकडून थोडीशी मिस्टेक होतीये, दर्शन आहे त्या ठिकाणी, दर्शनकडून थोडीशी चुकी होते. डबल मिळत आहेत 2 धावांच्या मदतीनं. एकूण धावसंख्या झाली आहे 60. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, 60 धावा पाहायला मिळत आहेत. 47 वरती खेळतोय तो जयवंत. 7 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि हा बॉल उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक्स्ट्रा पॉवर पाहायला मिळाली आणि या षटकारानं स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पूर्ण करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खेळ आवडला असेल तर. 14 बॉल मध्ये 53 धावांचा वादळी खेळ मैदानामध्ये स्क्रीनवरती आपण पाहतोय. 8 षटकार पाहिले आणि 14 चेंडू खेळत असताना आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. फार चांगली कामगिरी पाहायला मिळाली मैदानामध्ये. सगळ्यांची मनं जिंकतोय, सगळ्यांना एंटरटेन करतोय. वारदोलीचा हा सुपरस्टार 40 गाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपली छाप सोडतोय. 100+ रन त्याच्या आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि फार चांगला खेळ पाहायला मिळाला. आक्रमक, अत्यंत विस्फोटक, डायनामिक, डॅशिंग, डेंजरस आणि फिअरलेस खेळ पाहायला मिळालाय. निर्भीड, निर्भय असा खेळ त्याच्या मैदानामध्ये आपल्याला आज पाहायला मिळालाय. चेंडू शरीरावरती आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे. बाद व्हावं लागणार जयवंतला आणि मोठा फलंदाज बाद होतो. गोल्डन विकेट मिळतीये गोलंदाजी करणाऱ्या शेडुंग आजिवली संघाला. आज जयवंत माघारी परततोय. मोठा फलंदाज बाद झालाय. 15 बॉलमध्ये 53 धावांवरती तो बाद झाला. 8 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सगळ्यांची मनं जिंकली आणि जयवंत नावाचं वादळ मात्र आता मैदानामध्ये शांत झालं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय.
मोप्याचा जयेश आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. जय भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. जयवन बाद झालाय. जय मैदानामध्ये आलाय आणि आता स्लॉग ओव्हर आहेत. शेवटचे काही चेंडू आहेत त्यामध्ये चांगलं खेळावं लागेल. षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक. यानंतर आणखीन एक षटक बाकी आहे. आतली कड लागली. पाठीमागे बॉल आला. जेबी बॉलला कव्हर करतोय आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती महागडा ठरला होता धीरज, परंतु त्यानंतर त्यानं विकेट मिळवली. महत्त्वाच्या बॅटरला थांबवलं. जयवनला थांबवणं फार गरजेचं होतं. जयवनला बाद करणं फार गरजेचं होतं. ती महत्त्वाची विकेट मिळाली शेडूंग आजिवली संघाला. व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या 3 चेंडूंवरती गोलंदाजाने आता कमबॅक केलाय आणि हा कमबॅक फार महत्त्वाचा आहे शेडूंग आजिवली संघासाठी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 66 धावा धावफलकावरती आहेत त्या अन्वे 11 पॉईंटचे संघाच्या. 66 ऑन बोर्ड. बारक्या शेळके आणि त्यांच्या विरुद्ध प्रशांत पाटील चिखले अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला कॉल आहे की टॉससाठी यावं. हे 6 चेंडू झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. दुसरा सामना हप्या फॅब्रिकेशन, आराध्य आरोही स्पोर्ट्स पाली सांगडे. बारके आता टीमला लीड करतोय आणि त्याच्या विरुद्ध स्वर्गीय अनंत शंकर हातमुडे गिरवले टीमला प्रशांत पाटील हा खेळाडू लीड करतोय. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. संदेश भोईरच्या हातामध्ये देण्यात आलंय. समोर आहे रोहित पाठे. वैयक्तिक 10 वरती खेळतोय. त्यानं 5 चेंडूंचा सामना केलाय. 10 धाबा, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि आता संदेश एक चांगला गोलंदाज आहे. शेवटचं षटक त्याच्या वाट्याला आता देण्यात आलंय. हा देखील भातांचा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संदेशच्या विरुद्ध रोहित पाटे असं बॅटल. थोडंसं अनऑर्थोडॉक्स बॉलिंगचे ॲक्शन आहे. समोरून बॉलला तो रिलीज करतो आणि हाय आर्म ॲक्शन असल्यामुळे उसळी घेणारे चेंडू हे नेहमीच आपल्याला संदेश भोईरचे पाहायला मिळत असतात. पहिला बॉल वाईट त्यानं डिलिव्हर केला. 67 67 धावा स्कोरबोर्डवरती. राऊंड विकेटनं रोहितसाठी तो तयार आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंज केला जातो आहे. बॉल रिलीज करत असताना थोडासा व्यत्यय येतो आहे. डेड बॉलचा इशारा. आत्माराम कोळी सर आणि दीपक पाटील सर हे 2 आमचे क्वालिफाईड पंच आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. आडवा बॅटनं पुल करायचं होतं. टो एंडला लागला. मिड विकेटला येतोय आणि फिल्डर बनला प्रेक्षक. बॉल जातोय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. रोहितचा देखील दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 70+ धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 70+ झालेला आहे. एक हाय स्कोरिंग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये स्वीपचा फटका आहे. मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. स्किड झालाय त्या ठिकाणी. थोडासा पडला परंतु 2 धावा त्यानं वाचवण्याचं काम केलं. फिल्डिंग चांगली आहे. त्याच्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरमध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे. 2 धावा त्यांनी कन्वर्ट केल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि एकूण धावा संख्या झाली आहे 75. कमबॅक करतोय संदेश. खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्कर लाईनचा बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो प्रॉपर नाही आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडतंय बघायचंय. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करण्यात आलाय. चेक केलं जाईल. ज्या वेळेला स्टंपला बॉल लावला गेला त्यावेळेला बॅटरची बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये लँड झाली आहे का की बाहेर आहे हे सगळं चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटवरती ही मॅच आपण लाईव्ह अनुभवतोय. फार चांगली क्लिअरिटी, क्वालिटी आणि संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर देखील बरेचसे इव्हेंट 24 लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केले जातात. नॉट आऊट आहे. बॅटर सेफ आहे. म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांनी
एकूण धावसंख्या होते 77. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. थ्रो प्रॉपर असतं ना तर कदाचित धावही वाचली असते आणि एखादा बॅटर देखील बाद झाला असता. संदेश चांगली बॉलिंग करतोय स्लॉग ओव्हरमध्ये. रोहितला मिळालेला मोमेंटम, रोहित पाठे सोडणार नाहीये. मिड विकेटच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर्ड. पुलचा एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. धाबा धावफलकावरती रोहित पाठे. खरं तर रोहित पाठे रोहित शर्मा स्टाईलनं बॉलला पुल करतोय. रोहित शर्माच्या पुलची आठवण करून देतोय मैदानामध्ये. जागेवरून स्ट्रोक मारतोय. आता चेंडू शरीरावरती आदळलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. त्याला माहिती आहे सेट आहे आणि त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. एक चांगला प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू संदेशचा देखील पाहायला मिळाला. षटकार आलाय परंतु त्यानंतर चांगला बॉल देखील त्यानं डिलिव्हर केला. 83 धावा धावफलकावरती आहेत आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आत्तापर्यंत 84 राहिली आहे. आता बघायचंय 84 धावा तर कंप्लीट झाल्यात. हायेस्ट स्कोर होणार का? अभिजितचा थ्रो आणि स्पर्धेतील या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या आपल्याला नॉकआउटच्या मॅचेसमध्ये पाहायला मिळाली. नॉकआउट राऊंडमध्ये पाहायला मिळाली. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोंजे संघाची. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्यात त्या 85 आणि दुसऱ्या सत्रामध्ये 86 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. बारक्या शेळके आणि प्रशांत पाटील दोन्ही कॅप्टनला कॉल आहे की टॉससाठी आपण या.
सुपरस्टार आहे, एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. या खेळाडूचा खेळ आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलाय. पहिलाच बॉल बॅटवरती व्यवस्थित नाही आहे, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, पॅरलल थ्रो, परंतु बॅकअप चांगला दिला त्या ठिकाणी. जय भोईर होता त्या ठिकाणी आणि बॉल त्यानं कव्हर केला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 86चा टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 17.20 धावा आल्या पाहिजेत. 17च्या ॲव्हरेजनं किमान धावलं पाहिजे. ही मॅच जर जिंकायची असेल फलंदाजी करणाऱ्या शेडोंग आजिवली संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फिल्डिंग पाहिली लॉंग ऑफला जयवंत दुबाय, ज्याचा वादळी खेळ आपण पाहिला. आणि एक खेळाडू मिड विकेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टँडच्या अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंतला आता थोडंसं वाईड घेतलं जातं आहे, वाईडिश लॉंग ऑफमध्ये ठेवलं आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. जयेश मिड विकेटला बॉल कव्हर करतोय. फिल्डिंग फार चांगली आहे. अन्वी 11 पुंजे संघाची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. 2 बॉलवरती 2 सिंगल आलेले आहेत. 86 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात देखील पुंजे संघाची अशीच झाली होती. 2 बॉल नंतर त्यांच्या देखील 2 धाबा होत्या. स्क्रीनवरती आपण संदेशजी पाटील, रोहित यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रोहित चांगली बॉलिंग करतोय. रोहित एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आहे. पनवेल तालुक्यातील एक फार चांगला खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते आणि चांगला खेळ, बॅटिंगही चांगली केली आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवात देखील चांगली करतोय. 17चं आस्किंग रेट आहे, 17चा रिक्वायर्ड रेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो 3 चेंडू फार चांगले टाकतोय. 3 बॉल नंतर 3 धाबा झालेल्या आहेत शेडुंग आजिवली संघाच्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक. रोहितचा वेगवान चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एकच धाव मिळते. 4 बॉलवरती 4 सिंगल पाहिल्यात आणि या सिंगलच्या मदतीनं संपूर्ण स्पर्धेतील 500 सिंगल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. म्हणजे जयेशनं या स्पर्धेतली 500वी एकेरी धाव सिंगल कंप्लीट केली आहे. सगळा रेकॉर्ड मयूर पाटील नारपोलीचे एक नामवंत स्कोरर, ज्यांना आपण मुंबई, ठाणे, रायगड परिसरामध्ये सातत्यानं पाहतोय. फार चांगला लेखाजोखा, प्रत्येक बॉलची इत्तमभूत अशी माहिती त्यांच्याकडून मेंटेन केली जाते. वेगवान चेंडू, पंचांकडे अपील पाहायला मिळालं. उत्साह होता, आत्मविश्वास देखील होता, परंतु पंचांनी अपील फेटाळलं आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. रोहित पाटे फार चांगला खेळ करतोय मैदानामध्ये. 86 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासून गोलंदाजीतून बॅटिंग करणाऱ्या टीमवरती तो प्रेशर क्रिएट करतो आणि आता अशा सिंगल डबल्सनं काही फरक पडणार नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या अन्वी 11 पुंजे संघाला. मोठे फटके आले तर ते या मॅचमध्ये तारू शकतात, या मॅचमध्ये वाचू शकतात आणि ती क्षमता जयेश आणि दर्शनमध्ये आहे. या 2 बॅटरमध्ये ती कॅपॅसिटी आहे. पुलचा फटका व्यवस्थित नाहीये. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. मिड विकेटला आलाय. क्षेत्ररक्षक कव्हर करतोय आणि 2 धावा कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर एकूण धावा संख्या झाली आहे ती 6. टॉस केला जातोय. एका बाजूला प्रशांत आहे. भावेश आणि प्रशांत टॉससाठी आलेत. आदरणीय सूर्यकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. त्यांच्या समवेत रोहित पाटील यांना आपण पाहतोय.
सूर्यकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय सांगडेपाली संघानं. टॉस जिंकलाय. निर्णय आपला थोड्याच वेळामध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 6 धावा झालेल्या आहेत आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील दीपकजी पाटील सर. थँक्यू सो मच सूरजजी हातमोडे ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. चाळीसगाव प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आणि मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक या ठिकाणी एकवटलेत. चेस सुरू आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बॉटलांच्या वरतून खेचलाय हा धमाकेदार स्ट्रोक षटकार. आणि याच दरम्यान सांगडेचे उपसरपंच आदरणीय मंगेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. शहाऐंशी धावांचं लक्ष आहे. नॉकआउट स्टेज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचाच याच निर्धारानं मैदानामध्ये बॅटिंग होणार आहे. लहानेचा लो व फुल टॉस ऑन साईडला वळवलाय. स्क्वेअर लेगला फील्डर डीप मध्ये आहे. सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द इकडे पाहावं लागेल. हा थोडासा लेझीनेस अंगलट आलाय की काय. रेफर करण्यात आले तिसऱ्या पंचांकडे, परंतु हा थोडीशी आळशी प्रवृत्ती मी तर म्हणेन. ही रन्स व्हायला हवी होती की नाही आता मात्र याची चाचपणी जरूर पाहायला मिळेल. परंतु हा धोका, परंतु विकेट किपरनं सुद्धा बॉल प्रॉपर लावलाय की नाही, बॉल हातामधून खाली पडलाय की नाही याची सुद्धा चाचपणी जरूर केली जाईल. त्यामुळे ऑब्व्हियसली हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय ग्राउंड अंपायर्सकडून आणि चेक केलं जाईल. आणि आजचे सगळेच निर्णय भले त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागला तरी चालेल, कारण आज डिसायडर मॅचेस आहेत. पंचांना सुद्धा विनंती असेल जेव्हा जेव्हा वाटते तुम्हाला सरळ 24 लाईव्ह इव्हेंट्सकडे सोडून द्या, कारण आजचा दिवस सुद्धा फार महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे. आणि आज कोणत्याही संघाला त्याचा फटका बसू नये आणि याची चाचपणी मात्र सुरू केली. थ्रो तर परफेक्ट होता. इकडे मात्र आणि बॅट ग्राउंडिंगच झालेली नाहीये, अन्यथा पोहोचला असता फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतेल. हा मोठा धक्का इकडे बसलाय. फलंदाज JB जयेश भोईर मैदानाच्या बाहेर. रिप्ले तुम्ही पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. विकेटचं पतन. पहिल्या बॉलवर षटकारानं जरूर स्वागत झालं होतं सचिन लहानेचं, परंतु तदनंतर मात्र पुढच्याच बॉलवर सगळ्यात मोठा अडथळा या मॅचचा मात्र दूर काढलाय. आई मर्याई प्रसन्न प्रियेज एंटरप्राइजेस शेडुंग अजिवले, आई ग्रुप शेडुंग अजिवले असा सामना. इकडे चान्स होते, मिस केलाय मी तर म्हणेन. हलकासा चेंडू घेऊन अंडरआर्म थ्रो करायचा होता, अगदी जवळ होता. असं नेम धरायची पण काही गरज नव्हती, परंतु एक संधी होती सचिन लहानेकडे. बाल बचावलाय. 86चं मोठं टार्गेट आहे. अगोदरच एकतर जयवंत मिसाळचं अर्धशतक पाहायला मिळालं. या स्पर्धेमधले दुसरं अर्धशतक होतं. आणि काय बॅटिंग केली. 8 षटकार ठोकले त्यांना सकाळच्या सत्रामध्ये. सकाळची पहिलीच इनिंग आणि पहिल्याच इनिंग मधले आलेलं अर्धशतक मात्र सरळ संघाला पुढे नेणारं ठरणार आहे. इकडे मात्र कस लागलाय. जयेश भोईर बाद झाल्यानंतर दर्शन पाटील आणि राजेश भोईर या दोघांना किल्ला लढवावा लागेल, परंतु सचिन लहाने आता मात्र लईमध्ये आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज. बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. एज लागून बॉल पाठीमागे निघालाय. सिंगल मिळेल. 1 रन. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या रोहित पाटेच्या, त्यामुळे अशा धावा काढून जमणार नाही.
फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, कारण लक्ष सुद्धा फार मोठं आहे. त्याचमुळे आता मात्र थोडंसं हवेमधून खेळावं लागेल. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र हेलिकॉप्टर उडवला स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. सचिन लालेला सफलता. आणि थोडंसं टेन्शन मध्ये आता संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धक्का लागलाय राजेश भोईरच्या स्वरूपामध्ये. रोहनजी लबडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. यश एंटरप्राइजेस त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचं मोठं योगदान मात्र या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचाही संघ आज इंडियन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांचा संघ खेळताना दिसेल. पहिला सामनाच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोइंजे सचिन लहाने नेतृत्व करतो आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा आहे. चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये या संघानं. ओ फाईन खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र ओ लाईक बिफोर द विकेट. फलंदाज आणखीन एक बाद झालाय. तिसरा धक्का लागेल तो आई मरियाई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप, शेडुंग अचिवली या टीमला. थँक्यू डिजे. आणि अतिशय चांगलं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. स्क्रीनवरती आपण पाहतोय संदेशजी पाटील, दर्शनजी पाटील यांचे पिताश्री हरिभक्त पारायण ज्ञानदेव मंगल्या पाटील साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहतोय, ज्यांचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान राहिलं आहे, ज्यांच्या माध्यमातून साई भंडारा हा कार्यक्रम बोर्ले गावामध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. त्याचबरोबरीनं आपल्या विभागातून आळंदीपर्यंत पायी पालखीचं म्हणजे वारीचं आयोजन केलं जातं. त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि त्यांच्या आग्रहाखास्तर त्यांचे निकटवर्तीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजयजी पाटील साहेबांचं आगमन या मंचावरती होणार आहे. त्याचबरोबरीनं एकविरा हॉटेलचे मालक पद्माकरजी वाकडीकर साहेबांचं शुभागमन या मंचावरती थोड्याच वेळामध्ये होणार आहे. या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत असेल. आणि जी वारकरी संप्रदायातली पालखी असते, जी बोर्ले या परिसरातून आळंदीला पालखी जाते, त्या पालखीसाठी नेहमीच भरीव असं योगदान देणारे नेरेचे सरपंच आदरणीय हरिभक्त पारायण पुष्पाताई म्हस्कर आणि त्यांच्या छोट्या बहिणी रजनीताई भरत ठाकूर यांचं मुलाचं सहकार्य हे नेहमीच पाटील परिवार, ज्ञानदेवजी पाटील साहेबांच्या संपूर्ण परिवाराच्या समवेत असतं. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. फुल टॉस होता, ऑन साईडला स्विंग केला. इकडे मात्र फिल्डर आहेत मिड विकेटला. जेल टिपलाय, परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. सो नो बॉल कॉल, वेस्ट राईट बीमर कॉल करण्यात आलाय. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. 71 धावा करायच्या होत्या 18 बॉल मध्ये. साधं सोपं लक्ष नाहीये. DRS ची मागणी करण्यात आले. पंचांच्या निर्णयावर चॅलेंज केलंय सचिन लान आणि टीमनं. त्याचमुळे चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु पहिलाच बॉल होता जय भोईरचा आणि त्यानं थोडासा फेस्ट राईट करण्याचा प्रयत्न झाला होता. फुल टॉस जरूर होता आणि नो बॉल कॉल, त्यामुळं अगदी योग्य निर्णय होता ग्राउंड अंपायरचा. 1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 2-17 या आकड्यावर. 69 धावा करायच्यात 18 बॉलमध्ये. हा फ्रीडचा बॉल आहे. याच्यावर जर एखादा मोठा फटका आला थोडंसं नक्कीच थोडंसं आत्मविश्वास वाढेल या टीमचा आणि तेच वाढवण्याचं काम मात्र करावं लागेल. एका बाजूला फलंदाज आहेत दर्शन, दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील, अशी जोडी सध्याच्या घडीला. आता पाहायला गेलं तर धावसंख्या भरपूर करायची आहे. हातामध्ये काही नाही आहे. 3 ओव्हर्स फक्त एवढंच डोक्यात ठेवावं लागेल. शेडुंग अजिवली टीमला आम्हाला सर्वोत्तम द्यायचं आहे, फटकेबाजी करायची आहे. मग मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल. इट्स अ फ्री हिट बॉल फ्रॉम जय भोईर. शॉर्ट बॉल केला होता. इकडे मात्र बिलकुल कनेक्शन नाही. ऑफस्टंप लाईनवरचा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. फ्रीडच्या बॉलवर सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं नाही आहे.
अभिजित पाटील शिवकर संघाचाच खेळाडू आहे. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. नाईस ऑफ ड्राईव्ह षटकार. प्रयत्नरत राहावं लागेल. प्रयत्न बाळूचे कण रगडतात तेलही गडे असं म्हटलं गेलंय, परंतु ते प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे दिसले पाहिजेत. काल चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये खरं 4 षटकार एकाच ओव्हरमध्ये आले. 22 धावांची गरज असताना केतन पाटीलनं मात्र तो कारनामा केला होता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू आतमध्येच आहे. संधी लॉंग ऑनला आहे. जेल टिपला आहे. फलंदाज होईल बाद. अभिजित पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. आणखीन एक सफलता. चौथा धक्का लागलाय तो आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस साई ग्रुप शेडुंग अजिवली टीमला. मोठे फटके सातत्यानं ट्राय करावे लागतील, ज्याच्यामध्ये आता विकेट गेली तरी काही फरक तसा पडणार नाहीये. कारण जिंकण्यासाठी ते प्रयत्न मात्र शेडुंग अजिवलीला करावे लागतील. कारण क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. असे अनेक धक्कादायक निकाल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. हळपा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग बिलकुल नाहीये. सिंगल मिळेल फक्त. नवीन येणारा फलंदाज संदेश भोईरसाठी सिंगलना धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 वर 4. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आणि आयोजन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ अडचणीमध्ये आहे शेडुंग अजिवली. 14 बॉलमध्ये 62 धाबांची गरज आहे. 62 रिक्वायर्ड. फार मोठं लक्ष आहे. फुल टॉस होता. इकडे मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. हवाई सफर करण्यासाठी पुढचा मॅक्झिमम षटकार. पाटीलच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. 13 बॉल मध्ये अजूनही 56 धाबांची गरज आहे. मोठ्या स्ट्रोकसाठी सातत्यानं जावं लागणार आहे. जय भोईरचा नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया इकडे मात्र आणखीन एक मोठा फटका जरूर पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल फ्लाय झालाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणि दर्शनचा इकडे मात्र आणि दुसरा लगातारचा षटकार. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होईल. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 36 धाबा. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 50 धाबांची आवश्यकता. थँक्यू डीजे एसडीसी. 2 ओव्हर्स मध्ये 50 धावा करायच्यात. काही घडू शकतं खरं तर या मॅच मध्ये. पॉझिटिव्ह अप्रोचनं मात्र मैदानामध्ये गेलं पाहिजे. शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकारांचा खेळ दाखवला तो शेडुंग अजिवली टीमनं.
सुरुवात थोडीशी संत झाली होती. रोहित पाटीच्या ओव्हरमध्ये करत धावा यायला हव्या होत्या, ज्यावेळी दोन्ही सलामीवीर होते, सुरक्षित होते, परंतु त्या ओव्हरमध्ये भन्नाट बॉलिंग केली रोहित पाटेनं आणि तेच षटक थोडंसं मी म्हणेन डोकेदुखी ठरले. अन्यथा इकडे 50च्या बदल्यामध्ये थोड्याफार कमी धावा जरूर पाहायला मिळाल्या असत्या. पुन्हा एकदा कॅप्टन सचिन लाने गोलंदाजीसाठी चौथं षटक घेऊन खोलात टाकलाय हा बॉल. बिलकुल मोठा फटका खेळण्याची संधी नाही आहे. सिंगल आले, 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 जमा अजूनही करायच्यात. 8 षटकार, जे 8 षटकार मारले होते जयवंत मिसाळनं पहिल्या इनिंगमध्ये, आणि तेच 8 षटकार आता मात्र वाजवावे लागतील इकडे शेडूंग अजिवली टीमला. सातत्यानं प्रयत्न करत राहिलं तर कदाचित हा सामना जर शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायला हवा. मग मॅचचा रिझल्ट काही आला तरी चालेल. आणि दर्शननं मात्र ते दाखवलंय पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकत. ओ लहानेवर हल्ला, स्वीप केलाय बॉलला, जाईल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. दर्शनच्या पॅट मधून येतोय लगातार 3रा षटकार. लागेल इकडे दर्शनला. जयवंत मिसाळचं जे काही इनिंग आली पहिल्या इनिंग मध्ये, जे आपण पाहिलं त्याचा बेधडकपणा आपण पाहिला आणि तोच बेधडकपणा आता मात्र दिसतोय तो अर्थातच दर्शन पाटीलच्याच फलंदाजीमधून. लगातार 3 षटकार त्यानं मारलेत आणि तो लढतोय सध्याच्या घडीला शेडूंग अजिवली टीमसाठी. सचिन लहाने समोर आहे, कॅप्टन आहे या टीमचा. समोर खेचलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि किनेक सचिन लहानेवर सल्ला चढवलाय. दर्शनचा षटकारांचं दर्शन देत असताना त्याच्या बॅट मधून सलगचा 4था षटकार. महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा एकच होता. तिसरा फलंदाज या स्पर्धेमधील लगातार खरं तर षटकारांची आतषबाजी केली. 4 बॉलमध्ये 4 षटकार. पहा, या षटकारांनी टीम मीटिंग घेण्यास भाग पाडले प्रतिस्पर्धी टीमला. ही धडकी भरले खरं तर समोरच्या प्रतिस्पर्धी टीम अर्थातच अनवी 11 पॉईंटची टीमला. कारण त्यांना सुद्धा कळून चुकले, हलक्यात घेऊन जमणार नाहीये. क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये बिलकुल नेम नसतो. अनप्रेडिक्टेबल गेम आहे. या अगोदर आपण बघितलं तर 4 बॉलमध्ये 4 षटकार मारण्याचा विक्रम केला होता ऋतिकनं. शेडूंगच्या ऋतिकनं मात्र 4 बॉलमध्ये 4 मारले होते. आणि तदनंतर नितेश पाटील नारपोलीचा फलंदाज, त्यानं 4 बॉलमध्ये 4. आणि इकडे आता मात्र दर्शननं चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, वेगानं बॉल पळतोय, टायमिंग चांगलं होतं. दर्शनच्या बॅट मधून येतोय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं चौकार. आणि या चौकाराच्या 6 मात्र शेडूंग अजिवली संघाचं अर्धशतक धावफलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. बराच मागे होता, परंतु दर्शन पाटीलच्या या इनिंगनं मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. 34 धावांवर तो खेळतोय. 4 षटकार, 1 चौकाराच्या 6. सुपर बॅटिंग मात्र त्यानं केले आतापर्यंत. आणि या सहजासहजी एकतर्फी लढत होणार नाही याची काळजी तर त्यांनी घेतली. घाम फुटलाय, कारण जोपर्यंत दर्शन मैदानामध्ये आहे आणि तोपर्यंत मात्र काही घडू शकतो याची जाणीव मात्र झाली होती अनवी 11 पॉईंटच्या टीमला. चांगला बॉल होता यावेळेस, फुल लेंथ होता, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॉल निघाला स्क्वेअर लेगकडे. इकडे मात्र थ्रो चांगला आहे, पाहावं लागेल. आणि फलंदाज बाद आहे रन आउटच्या स्वरूपामध्ये. इकडे मात्र दर्शन पाटीलला बाद ठरवण्यात आले. आणि फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा
अत्यंत मोठा फलंदाज मोहरा गमावलाय तो शेडूंग अजिवली टीमनं च्या खेळाडूंना मात्र नक्की सोडाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. समोर आव्हान किती मोठं आहे त्याची मला पर्वा नाहीये. मी माझा नैसर्गिक खेळ करत राहणार आणि नक्की थोडंसं नवचैतन्य आलं होतं खेळाडू कक्षामध्ये. परंतु दर्शन पाटील मात्र इकडे दुसरी धाव घेत असताना पास झालाय. परंतु क्लास इनिंग मात्र त्यानं साकारली. लगातार 4 षटकारांचा खेळ सादर करत 35 धावांचं योगदान दिलं सलामीला जात असताना शेडूंग अचिवली टीमसाठी. सात बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 32 नीडेड नाव रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इकडे ट्राय करायलाच हवा. एक मोठा षटकार आला तर नक्कीच 26 राहतील. 26 राहिल्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये बराच वेळेला प्रेशर येतो गोलंदाजावर. एखादा नो बॉल बरेचदा इक्वेशन जुळताना पाहिलेत आपण. गोलंदाज लहान आहे तयार. हा मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. मिसक्यूट झालाय. पॉइंटला सोपा चेल. इकडे मात्र विकेटचं पतन होईल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर शेडूंग अजिवली टीमची धावसंख्या 54 लॉस ऑफ 5. 5वा धक्का 6वा धक्का बसला. इकडे मात्र फलंदाजी करणाऱ्या आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडूंग अजिवली या टीमला आणि जिंकण्यासाठी आता मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. थँक्यू डीजे SDC. करते गाणं कुठून आलं कोणी केलं आम्हाला सुद्धा काय माहित नाही. आम्हाला सुद्धा कालच पहिल्यांदा खरं तर हे ऐकायला मिळालं. थँक्यू डीजे SDC. त्यांची मेहनत आहे खरं तर या गाण्यासाठी आणि आम्ही सुद्धा काल खरंच तर सरप्राईज होतो. कारण फार तर अशा गोष्टींमध्ये आम्हाला इंटरेस्ट नसतोच मुळात. परंतु तरीसुद्धा खरं तर आजही ते प्रेम मिळतं क्रिकेट क्षेत्रामधून आणि नक्कीच त्यांचा सुद्धा आम्हाला आदर वाटतो. थँक्यू सो मच डीजे SDC. जाऊया 5व्या षटकाकडे. 32 धावांची गरज आहे. निलेश शेळके 5 मध्ये अंतिम षटक. पहिलाच बॉल फुल टॉस उडवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न तर चालूच आहेत. पहिलाच बॉलवर षटकार. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. संदेश भोईरच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. 5 बॉल 26 धावांची गरज आहे. सो फेअर डिलिव्हरी. पहिलाच बॉलवर षटकारानं स्वागत झालंय ते निलेश शेळकेचं. 5 बॉलमध्ये 26 धावांची अजूनही गरज आहे. बघा संदेश भोईरच्या बॅटमधून मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. सातत्यानं फटकावत राहावं लागेल. शॉर्ट बॉल आहे. उंच मारलाय परंतु बॉल कदाचित आतमध्येच आहे. ओ झेल तर सुटलाय. कॅच ड्रॉप आहे. दुसऱ्या धावेसाठी ट्राय केली जाईल.
आणि इकडे 2 धाबा पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. हा गुड टप्प्याचा बॉल होता खरं तर. शॉर्ट बॉल होता, थोडासा कॅपमध्ये खेळायला हवं होतं. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 62 या आकड्यावर. अजूनही 4 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. 24 नीडेड. चार बॉल आणि 24 धावा. फेअर डिलिव्हरी आहे. 4 बॉल 24, 4 षटकार. संदेश भोईरला हिरो होण्याची संधी मात्र जरूर आहे मॅच मध्ये. आणि हा विजय जर साकारला तर वर्षानुवर्ष लक्षात ठेवला जाईल. चांगला बॉल यावेळेस मात्र. एकच चेंडू काढायचा होता. काल केतन पाटील आमचे अरिवलीचे हिरो झाले होते. 4 षटकार मारले त्याने एका ओव्हरमध्ये आणि संघाला मात्र जिंकून दिलं होतं. सिंगल आले. सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत खरं तर. गोलंदाजासाठी इकडे मात्र प्रत्येक बॉलची ट्रॅकिंग केली जाते, चेक केलं जाते प्रत्येक बॉल. 12th मॅन सुद्धा इकडे आहेत. समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. सचिन लहाने त्या ठिकाणी पोहोचलाय. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. जयवन मिसाळनं ठोकलेले 8 षटकारच खरं तर आडवे गेलेत शेडूंग अजिवली टीमसाठी. 53 धावांची ती इनिंग आणि पहिलाच सकाळच्या सत्रामध्ये झालेला तब्बल 85 धावांचा स्कोर. आणि या धावसंख्येला सामोरं जात असताना मात्र शेडूंग अजिवली टीमची झालेली दमछाक. आणि त्याच वेळी इकडे मात्र मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सचिन लहानेचा संघ. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोइंजे आता मात्र विजयाकडे. मजबूत स्थितीमध्ये, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओ चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होईल. आणि ऑब्व्हियसली स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोइंजे संघानं मात्र आजच्या दिवसामधील पहिला विजय नोंदवलाय. आणि नक्कीच त्यांची पुढे वाटचाल मात्र सुरू ठेवले. वेल प्लेड सचिन लाने टीम. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच. मैदानाचा ताबा घ्या. टॉस जिंकलाय. चला हाप्या फॅब्रिकेशन, आराध्या, आरो 11 पाली सांगडे आणि स्वर्गीय अनंत शंकर हातपुढे गिरवले. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. चला मैदानाचा ताबा घ्या लवकर. चला आज वेळेमध्ये सामने संपवायचे आपल्याला. चला पटकन टॉस जिंकलाय त्यांनी. क्षेत्ररक्षण कोणी घेतलंय? कॅप्टन प्लीज जबाबदारी घ्या. लवकर मैदानामध्ये चला. वेळ नाही आपल्याकडे. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल ऑब्व्हियसली नो डाऊट. 8 षटकारांचा खेळ साकारला. चौकारावर त्याचा विश्वास नव्हता. 53 धावांची इनिंग मात्र साकारली. वारदोली गावचा स्टार खेळाडू जयवंत मिसाळ ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर पुरस्कार मात्र सन्मानित केलं जाईल. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा. चला हाप्या फॅब्रिकेशन, आराध्या, आरो 11 पाली सांगणे आणि स्वर्गीय अनंत शंकर हातमुळे गिरवले टीम. एका बाजूला बारक्या शेळके, दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटील. चला हाप्या फॅब्रिकेशन, आराध्या, आरो 11 पाली सांगणे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज, कारण मधला वेळ वाचवायचा आहे. सलामीची जोडी पाठवून द्या प्रशांत पाटील. स्वर्गीय अनंत शंकर हातमुळे गिरवले टीम. सलामीवीर पाठवा. पंच आज बाहेर येऊच नका, आतमध्येच राहा. चला पंच लवकर चला आतमध्ये. पंचांना आज सर्कलच्या बाहेर येऊ द्यायचं नाहीये. पंच शेलगरची स्पर्धा माहितीये कोळी सरांना. सर्कलच्या बाहेर येण्याची सुद्धा मुभा नसते खरं तर. सर्कल मध्येच एकदा आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट मॅचेस संपल्यानंतरच पंच बाहेर येतात. अशी स्ट्रिक्ट असते तिकडे डिसिप्लिन. आणि त्यामुळे मॅचेस सुद्धा लवकर होतात. पण आपल्याकडे एक इनिंग झाली का खुर्च्या ग्राउंड बाउंड्री लाईनला असतात थोडासा विश्रांती घेण्यासाठी. चला फिल्डिंग लावून घ्या हाप्या फॅब्रिकेशन.
पटकन फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि सलामीची जोडी पाठवा आलेली आहे. थँक्यू सो मच. आणि बार ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल तो जयवंत मिसाळला. फिफ्टी मारली चाळीसगावसाठी आणि माझ्या टीमचा मला खूप सपोर्ट आहे. आय थिंक पहिलाच बॉलवर सलामीवीर तुझ्या बरोबरचा ओपनिंग बाज झाला होता खरं तर. आणि पहिलाच धक्का बसला होता. त्या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला भीती असते मनामध्ये की एकतर मी एकटाच इकडे बसलोय, नवीन येईल फलंदाज, ती कुठेतरी दडपण असतं. पण त्या दडपणाला न झुगारता खरं तर ज्या पद्धतीनं प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक ओव्हरमध्ये दोन दोन षटकार तुम्ही मारलेत. आणि हा बेधडकपणा आला कुठून, एवढा आत्मविश्वास कुठून? असं तर काय नाही, मी म्हणजे मी भीती नसताना कसं पण खेळत होतो. पण सुरत थोडा प्रेशरमध्ये खेळत होता. त्याला पण सांगितलं नेक्स्ट मॅच तू पण बिंदास खेळ, आपल्या चांगला टार्गेट सेट करून समोरच्या टीमला टार्गेट द्यायचं आहे. दर्शन पाटीलनं थोडंसं टेन्शन वाढवलं होतं तेव्हा. एक्झॅक्टली काय सुरू होतं मनामध्ये की कदाचित क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, काय वाटत होतं? टीम मीटिंग लगेच घेणार